जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्यात विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। शाळेसाठी बांबूच्या पुलावरून रोजची तारेवरची कसरत। बांबूच्या पुलावरून शाळेची पावलवाट। वर्ष उलटले तरी मालीआंब्याचा साकव पूल वनविभागाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत रखडलेलाच। 1900 ग्रामस्थांचा जीव टांगणीला। वन विभागाच्या परवानगी अभावी साकव पुलाचे काम रखडले। विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्णांचा धोकादायक प्रवास। मालीआंब्याच्या समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती दखल, तरी पूल अद्याप कागदावरच। मालीआंब्यात बांबूच्या पुलावरून विद्यार्थ्यांसाठी ग्रामस्थांची जीवघेणी वाटचाल सुरू। नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्यातील दुर्गम भागात आजही मूलभूत सुविधांचा वणवा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाबा ग्रामपंचायती अंतर्गत मालीआंबापाडा परिसरातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी चक बांबूच्या धोकादायक पुलाचा आधार घेत आहेत। वरखेडी नदीवर साकव पूल उभारण्याचा प्रस्ताव असूनही वन विभागाच्या परवानगीअभावी काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विशेष म्हणजे या समस्येची यापूर्वी दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निर्देश दिले होते, मात्र वर्ष उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्यातील डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आजही दळणवळणाची साधने मोठे आव्हान ठरत आहेत। अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत मालीआंबा जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वरखेडी नदीवरील बांबूच्या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे। हा केवळ विद्यार्थ्यांच्या शाळेपुरता प्रश्न मर्यादित नाही। डाब ग्रामपंचायतीतील तब्बल 6 पाड्यांना जोडणारा हा मार्ग असून या 6 पाड्यांची लोकसंख्या सुमारे 1900 आहे। पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यानंतर या बांबूच्या पुलावरून जाणे म्हणजे अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे आहे। विद्यार्थ्यांसोबतच गर्भवती महिला आणि सर्पदंश झालेल्या रुग्णांनाही याच धोकादायक मार्गाचा आधार घ्यावा लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात। या ठिकाणी कायमस्वरूपी साकव पूल उभारावा, अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी आहे। ग्रामपंचायतीकडून 3 ते 2 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे, मात्र वन विभागाच्या परवानगीअभावी पुलाचे काम रखडले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी या बांबूच्या पुलाचे वास्तव यापूर्वी जय मल्हार न्यूज चॅनलने समोर आणले होते। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची दखल घेतली होती, त्यामुळे आता तरी पुलाचे काम सुरू होईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती। मात्र 1 वर्ष उलटूनही साकव पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही। एकीकडे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची भाषा केली जाते, तर दुसरीकडे शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। आता वन विभागाची परवानगी कधी मिळणार? साकव पुलाचे काम कधी सुरू होणार? आणि मालीआंब्यासह 6 पाड्यांतील नागरिकांचा हा जीवघेणा प्रवास कधी संपणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। एका बाजूला शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत, मात्र मालीआंब्यात शाळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना आजही अशा धोकादायक बांबूच्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता साकव पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। गणेश काकड्या वसावे आहे। मी ग्रुप ग्रामपंचायत डाबचे सदस्य आहे। त्यासाठी आम्ही वारंवार प्रस्ताव दिलेला आहे। आता समजा वन विभागामध्ये येतो म्हणून आम्ही 3-2चा प्रस्ताव सादर केलेला आहे। 9/12/2025 या तारखेला आम्ही होती घेतलेली त्यांची, तो आतापर्यंत आमच्या त्यांची परवानगी भेटलेली नाही आम्हाला वन विभागाकडून। आणि आम्ही शासनाला पण वारंवार कळवत आहे की आम्हाला इथे साकव पुलाची गरज आहे। इथे अंगणवाडीचे मुलं पण आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेचे मुलं आहे आणि इकडच्या गावामधले वयोवृद्ध आणि जो डिलिव्हरी पेशंट असतात ना एमर्जन्सी, त्यांना पण आम्ही हाच रस्त्याने घेऊन जातो। तर आम्हाला इथे फार गरज आहे। तर एवढं शासनाला बोलून आम्ही विनंती करतो की इथे साकव पुलाची व्यवस्था व्हायला पाहिजे। हे आमचे पाडे आहेत, समजा एक मालीआंबा, त्याच्यानंतर दोनापाणीपाडा, त्याच्यानंतर तामनाई मालपाडा, त्याच्यानंतर इर्यापिर्या डोंगरपाडा, त्याच्यानंतर पिपलोदोपाडा, त्याच्यानंतर एक निल्यागोळा पाडा, असं करून आमचे 6 पाडा आहे। समजा लोकसंख्या जवळपास इथे 18 ते 1900 असं म्हणजे लोकसंख्या अंदाज बोलतो एवढी असतील आम्ही। तर आमचे रस्ताच बंद होऊन जातो, इथून आम्हाला इकडनं तिकडे जाता जमत नाही। तर आमच्या शाळेतले मुलं पण त्या दिवशी आम्हाला थांबावं लागतो। तर इथे जास्त मोठा पाऊस राहिला तर आम्हाला त्याची जबाबदारी पण घेत नाही ना आम्ही। कसं आहे, आम्ही घेतली तर ते पालक म्हणणार
आम्ही तर तुमच्या भरोश्यावर पाठवले होते, तुम्ही का बरं लक्ष दिलं नाही? पण इथं काही घटना जर झाली तर हे असा विषय होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्हाला त्या दिवशी जास्त पाऊस पडला, त्या दिवशी शाळा म्हणजे आम्ही सांगतो की भाई येता जमेल तर या, नाही तर थांबून घ्या. ते वरखडी नदी असं करून जाणीव आहे. हे अक्कलकुव्याकडे जे निघत आहे ना, तेच नदी आहे. इथून दोनो म्हणजे डोंगरावरून असं म्हणजे असं आहे ना, त्याच्यामुळे जास्त पाऊस जमत जातो. त्याच्यामुळे म्हणजे असं कोणाला इकडनं तिकडे निघता जमत नाही. आणि हे मोठे मोठे दगड आहे ना साहेब, ते पण असंच म्हणजे नदीने आलेले, इथले नाही ते वरून आलेले. एवढी म्हणजे जोराने ते नदी येते. त्याच्यामुळे आम्ही इथे जवळपास हे गाव बसलेलं आहे स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत हे ते वन विभागाच्या म्हणजे एरिया येतो म्हणून आम्हाला काही सुविधा भेटली नाही. शासनाला निवेदन करतो की आम्हाला कुठेतरी याची व्यवस्था करावी, रस्ता बनवायला म्हणजे आम्हाला त्याची परवानगी भेटावी.